शनिवारी मित्रांबरोबर सातारा फलटण भागातले किल्ले बघण्याचाच बेत आखला. काही मित्र फुरसुंगीवरून येणार असल्यानं आम्ही त्यांना वाटेत घेतलं आणि जुन्या कात्रज बोगद्याने शिरवळकडे निघालो. शिरवळचा वडा आणि चहा घेऊन पुढे वीर धरणाच्या बाजूने असलेला सुंदर रस्ता घेत पंढरपूर हायवे पकडला आणि लोणंद व फलटण मार्गे गिरवी गावाजवळ असलेला वारूगड किल्ल्यापाशी आलो. कमालीचा सुंदर आणि खड्डे विरहित रस्ता, दोन्हीकडे सुंदर बहरलेली शेते, क्षितिजावर दिसणाऱ्या पवनचक्क्या बघता बघता कधी आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिराजवळ पोचलो हे कळलंच नाही. वारुगडाचे नाव हे त्याच्या आकाराशी निगडीत आहे. वारुळासारखा आकार म्हणून वारुगड. गडावर जायला पायऱ्या आहेत. वरून आजूबाजूचा सुंदर प्रदेश दिसतो. गडावर तसं काही नाही फारसं बघायला. बुर्जाची तटबंदी मजबूत केलेली दिसते आणि रंगवली पण आहे. मुख्य दरवाजातून आत गेल्यावर पाण्याची विहीर आणि पायथरा दिसतो. थोड्या वेळ गड बघून आम्ही खाली आलो आणि महादेव मंदिरात दर्शन घेतलं. तिथल्या एका आजींकडून गावातल्या उत्सवाबद्दल समजलं. एक गोष्ट खटकते की देवळातले प्रत्येक संभाषण आम्हाला पैसे अथवा दक्षिणा द्या यांनीच संपतं. केवळ माहिती आणि छान चर्चा होऊच शकत नाही. असो, पुढचा किल्ला होता तो म्हणजे संतोषगड. साताऱ्यामधल्या वळणदार आणि सुंदर रस्त्यावरून आम्ही ताथवडा गावात गाडीत पार्क करून गड चढायला लागलो. संतोषगडाची माहिती देणारा फलक वाटेत दिसला. गड खूप सुंदर आहे. वरती जायला 20 मिनिटे लागतात. मुख्य दरवाजा ढासळला असला तरी आजूबाजूच्या भिंतीत असलेल्या दिवे ठेवण्याच्या जागा, पहारेकऱ्यांसाठी असलेली देवडी दिसते. वरती गणपती मंदिर, धान्य कोठार आहे. गडावर असलेल्या खोल्यांचे अवशेष बघायला मिळतात. संपूर्ण गडाला प्रदक्षिणा घालून सभोवतालचा परिसर अनुभवता येतो. मित्रांबरोबर फोटो काढून आम्ही खाली आलो. वाटेत एक मोठं झाड पडलेलं असल्यानं थोडी कसरत करत आम्हाला उतरावं लागलं.